काय करतेस तू? ताई नाही आपल्यात आता. गेलेल्या व्यक्तीचा राग धरायचा नसतो सुभद्रा, आठवणीत गोडवा ठेवायचा असतो. खरं तर दरवर्षी हे श्राद्ध वगैरे घालायची काहीच गरज नाही. तुम्हालाच फार पुळका त्यांचा. समाजात राहतो आपण, लाजे खातर तरी करावं लागतं. काय हो, लाज फक्त आपल्यालाच आहे का? धाकटा भाऊ आहे ना तुम्हाला, तो करेल सगळं सोलापुरात. दरवर्षी इथेच करायची काय गरज आहे? आणि तुम्हाला माहिती आहे ना, ती लोक इथे आलेली मला अजिबात आवडत नाही. सुभद्रा, ताई जाऊन 9 वर्ष झाली, तरीही आपल्याला जे साध्य करायचं होतं अजून आपण करू शकलेलो नाहीत. तिची अपूर्ण जबाबदारी अजूनही आपल्यावर आहे, हे तू विसरतेस. अरे देवा, तसबिरीला आग कशी लागली? हा कुठला संकेत असेल? आता संकेतावर गोष्टी थांबणार नाही, संदेशाकडे वळणार. जळजळीत अनुभव आणि जळजळीत संदेश घेऊन येणार. ही आमची संपत्ती. आमची संपत्ती. स्वामी, आत्ता माझ्या लक्षात आलं, भक्ताची निरागस भक्ती हीच आपली संपत्ती हो ना स्वामी? ती आपली बालभक्त, तिचं नाव यमू, तिचं नाव. यमूची आणि आपली ही पहिली भेट वाटत नाही. तिचं आणि तुमचं नातं जन्मोजन्मीचं आहे असं वाटतं. काका, यमू तर आली नाही ना? अरे देवा, भाऊजी आणि कौशिकीनी ही प्रतिमेला लागलेली आग बघितली तर? आग कशी काय विझली? बस. सोमेश, अरे किती दिवसांनी भेटतोयस, बरा आहेस ना? हो दादा. बरं झालं बाई तुम्ही आलात. तुमच्या येण्याने घर कसं उजळून गेलं बघा. अरे यमू, एवढी मोठी झालीस. तू हाक मारलीस आणि मला वाटलं की आमच्या गोडूला यमूचीच हाक असणार. यमू, हे घे, तुझ्यासाठीच आणून ठेवली होती. तुम्हाला माहित होतं आम्ही येणार आहे ते? हो तर. तुम्ही येणार याची मला खात्रीच होती, कारण पत्रात तसं लिहिलं होतं. यशोदा ताई, का सोडून गेलीस आम्हाला? दादा, आम्हाला स्वामी भेटलेत. उद्याच्या कार्याला ते येणार आहेत का? सोमेश, तुला कसं सांगू, ताई गेल्यानंतर स्वामींनी या घरात पाय ठेवणं बंद केलं. आम्ही बोलवलं, विनवलं देखील, तरी ते आले नाही. ऐकलत ना स्वामी काय म्हणाले ते?
त्या यमूचा जन्म काहीतरी सत्य उलगडण्यासाठी झालाय. स्वामींना नेमकं कुठल्या सत्याबद्दल सांगायचं असेल? सुभद्रा, यमुना ताईसारखंच बोलत होती, एकदम ताईसारखंच वागत होती. अगदी तिचाच अवतार वाटत होता. आणि आता स्वामींनी देखील येऊन सांगितलं की यमू काहीतरी सत्य सांगायला आली आहे. मला भीती वाटते की हे सगळं ताईशी जोडलेलं तर नाहीये ना. नका हो असं बोलू. पण माझ्या मनात ना एक विचार ठाण मांडून बसलाय. स्वामींना आपल्या हातून जे घडलंय त्या सत्याबद्दल तर बोलायचं नसेल ना. दत्ताची आणि सुभद्रा सावध व्हा. अरे सत्याची वाट कठीण असते पण योग्य ठिकाणी पोहोचवते. अरे तुम्ही जे पाहताय तो फक्त प्रारंभ आहे. योग्य वेळी योग्य गोष्टींचा उलगडा होईल. शिवशंकर शंभो. वा वा, गुलाबाच्या पाकळ्या काढून ठेवलेल्या आहेत. छानसा गुलकंद करते आणि स्वामींना देते. हा, किती होती गुलाब? अरे गयाताई, माई येते. थांब आता, माईची चांगली फजितीच करते. आई गो, असंच पाहिजे माईला. बरं झालं. गयाताई, गयाताई लवकर या. माई काय झालं? पायात काटा गेलाय माझ्या. अगं बाई, आता ही गया कशाला आली? या माईला आणि गयाला नेहमी स्वामींसमोर आमची चाळी करायची सवयच लागलीये ना. माईला म्हणावं भोग आता. चांगलाच काटा रुतलाय पायात. ही देठ कोणी इथे टाकली असती? तुम्ही चला बरं आधी. सावकाश, हळू 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 चला. हळू. हा, बसा खाली. सावकाश. आई गो, फार दुखते का हो? माई अहो काय झालं? अहो बघा ना, माईच्या पायात काटा मोडलाय. अरे देवा, मी हळद घेऊन येतो. गे हे गे, तिच्या पायाला हळद लाव. माई, खूप त्रास होतोय का हो? शिवशंकर शंभो. स्वामी, मला बरं वाटतंय आता. कपिलाताई, हे सगळं आहे ना तुमच्यामुळेच झालंय. भक्तांनी गुलाबाची फुलं दिली होती, त्याच्या पाकळ्या तुम्ही काढल्या आणि देठ तुम्हीच फेकायला घेऊन गेला होतात ना. अहो गयाताई, काय बोलताय तुम्ही? उगाच खोटे आरोप करू नका माझ्यावर, कळलं? स्वामी, अहो ह्या खोटं बोलतायत. मी खोटं बोलत नाहीये गयाताई. मी आधी खोटं बोलायचे, पण आता नाही. स्वामी, आता नाही हो मी खोटं बोलत. कपिलाताई, अहो काय बोलताय तुम्ही? बस. कपिले, जा एक कापड घेऊन याच्या पायाला बांधायला. चल. मी घेऊन येऊ कपडा? हो तोच. जा.
हो आणते. अहो काय झालं कपिलाताई? बाळप्पा भाऊ अहो काटा रुतला पायात. हा बघा ना. पण खाली काटा नाहीच आहे. हे कसं शक्य आहे? खाली तर खरंच काटा नाहीये. मग काटा कसा रुतला आणि पायातून रक्त कसं आलं? जसं कर्म तसं फळ मिळतं ज्याला त्याला. आता तिच्या हातून जर चुकून काही घडलं असेल तर फळ नाही मिळणार, पण जाणून बुजून केला असेल तर नक्की मिळेल. जा आतून एक कापड घेऊन ये. चल. अहो काटा नाहीये.